प्रत्येक सिनारिओ, प्रत्येक सिच्युएशन ही खूप वेगळी असते. आपण तुलना नको ना करूया. प्रत्येकाने एकमेकांना वेळ दिला ना की माणसं एकत्र येतात. जान्हवी, आता तुझ्या आईबाबांमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला माहित नाही. फक्त मला इतकंच कळतं की ही एक टेम्पररी फेज आहे आणि या फेज मध्ये ना आपण त्यांच्या बरोबर राहायला हवं. तरच ते एकमेकांबरोबर एकत्र राहण्याचा विचार करतील ना. जान्हवी, कधी कधी विषयाला पूर्णविराम द्यावा लागतो. चर्चेतून काही निष्पन्न होणार असेल तर ठीक आहे, अदरवाइज ना फक्त डोक्याचा ताण वाढतो. उजवीकडचा गाल थोडासा आणखीन एक अर्धा इंच उजवीकडे आणि डावीकडचा गाल एक 5 इंच डावीकडे गेला तर आणखीन छान दिसेल. बेबी, दचकायला काय झालं एवढं? अगं तू काय करतेस इथे? स्वयंपाकघरात सकाळी मी असणार नाही तर कोण असणार आहे? एक तर झोप झाली नाही ना माझी, काही सुचत नाही मला. तुला कधीपासून झोपेचा त्रास सुरू झाला? झोपेचा नाही त्रास, त्या जाऊ दे नको, सकाळ सकाळ तो विषय नकोच. वहिनी, मला ना खूप जळजळते. तू मला दूध आणि बिस्किट देशील का? चहा नकोय मला. अगं बिस्किटाचाच डबा शोधत होते, रोजच्या जागेवर दिसला नाही ना म्हणून बघत होते इकडे कुठे आहे का काय असं. हे काय आता नवीन? थंड दूध पी, त्यांनी तुझं डोकं थंड होईल. दे थंड दूध. अगो बाई, काय झालं? दुधाचं पातेलं रिकामच आहे. वहिनी, तू रात्री बघून का नाही ग ठेवत? बेबी, बघून ठेवलं होतं. अगं खूप नाही, पण असं ग्लासभर दूध होतं, म्हणजे सकाळचा 2 कप चहा होतो ना, आणि तोपर्यंत दूधवाला आणतोच दूध. काय जादू टोणा झाला? नाही अगं, माझं गुणाचं पोर ते दूध घेऊन आलं. श्री, रात्री तू दूध प्यायलास का रे? नाही, ते मी जान्हवीच्या आईला दिलं. अगं, आणि मग दुधाचं रिकामं पातेलं फ्रीज मध्ये पण त्यांनीच ठेवलं का? नाही, ते चुकून मी ठेवलं, सॉरी. अगं, आणि मी आता येताना बिस्किट सुद्धा घेऊन येणार होतो, पण काय नेमकी दुकानच बंद आहेत. एनिवे, मी वर आहे. जाऊ दे. अगं, पिशवी डायरेक्ट तोंडाला लावणार आहेस का? तापवू दे जरा मला दूध. बाबा, जाऊ दे, त्याच्यापेक्षा ना मी गरम पाणी पिते. मला जर ऍसिडिटी झाली ना तर मग अख्खा दिवस खराब जाईल माझा. थांब, तू गरम पाणी पिऊ नकोस. थांब जरा, तू जरा इथे बस 5 मिनिटं, मी तुझ्यासाठी खायला करते काहीतरी गरम गरम, म्हणजे तुझं पित्त वाढणार नाही. पित्त वाढलं नाही माझं, खवळणार आहे. म्हणूनच म्हणते इथे 5 मिनिटं बस, मी खायला करते. शिरा करू का? त्यांनी बरं वाटेल तुला, गोड खाल्लंस की. हा चालेल. हा,
भाऊजी अहो मी करणार होते ना शेवयांचा उपमा, कशाला पोहे करताय तुम्ही? असं काय करतेस वहिनी? जान्हवीच्या आई आल्यात आपल्या घरी, घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना सगळ्यात बेस्ट फूड द्यायचं असतं म्हणून मी करतो. हे तुम्हाला लिंबू चिरून देतेस ना जान्हवी? हा तो कप द्या जर. थांब जरा कामात आहे मी. चहा गाळायचा. आणि बेबी पोहे रो. तू जरा आज पोहे खाऊ नको हा. का? जरा पाहुण्यांना उरू देत ना. तू वहिनींचा शेवयाचा उपमा खा. कांता माझं डोकं आधीच फिरलेलं आहे, त्रास देऊ नकोस. म्हणजे नॉर्मल आहे सगळं काही. बेबी मी तुला म्हंटल होतं ना खोलीत जाऊन तयार होऊन ये, मग खायला देते. वहिनी खायलाच थांबले ना मी इथे. हो 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 एक मिनिट. एक मिनिट शांत राहा, कुणी काही बोलू नका. सरका जरा. हा एक मिनिट देते. हा बेबीला भूक लागलेली आहे त्यामुळे तिची चिडचिड सुरू झालेली आहे. नका त्रास देऊ त्यांना. हे घे बेबी, अख्खं ताट तुझ्यासाठी. खा. हा एखादी ठेवा आईला. गप्प बसा. बरं आज रात्री आपण टिपऱ्या खेळणार आहोत, तेव्हा रात्री वेळेवर घरी या. टिपऱ्या? काय 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 खेळणार? टिपऱ्या? टिपऱ्या टिपऱ्या. का? हे तेवढीच मला संधी बेबीला टिपऱ्यांनी बडवायची. खाऊ नो रे, मग बघते तुला. काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ए आई मला डबा दे माझा. नाही श्री इथे बस आणि खा. हा. डबा देणार नाहीये. अगं आई उशीर झालाय मला. अरे स्वतः तयारी करतोस तरी कसा रे उशीर होतो रोज? ए वहिनी मला एक सांग, रोज एकाच विषयावर कसं काय बोलता ग तुम्ही? तिला रोजची ना नाटकं आहेत समजावं त्याची. लागतं. रोजची नाटकं असतात. श्री इकडे बस आणि खा. अगं छोटी श्री आई हे ठरलंय. सर्व आईसाठी घेऊन ये. चल बस. बस आता कसं आलास बरोबर. बस चांगलं समोर गरम गरम आणलंय ते खायचं सोडून डब्यात घालून एसी मध्ये ठेवून गारगोट्या करून खायचं. आता खातोय ना. वहिनी आता बसलाय ना तू नाश्ता करायला, नका ओरडू त्याला. हा हा बेबी काय झालं? आता दिलं ना खायला, मग का आदळपट करतेस? अरे या 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 या. आई ही साडी सुंदर आहे ना. हो हो. माझा आवडता रंग आहे हा. पिस्ता का? हो हो. अरे वा. माझ्याकडे ना तुमच्या घरात नेसण्यासारखी एकही साडी नव्हती, म्हणून बेबी आत्यांचीच साडी नेसले मी. चालेल ना बेबी आत्या? नाही तर बदलते बाई लगेच. हो आज म्हटलं बघूया तरी एवढी महागातली साडी कशी वाटते आपल्याला ती.
एरवी इतकी महागाची साडी अंगाल तरी कशाला लागते आमच्या? आई तू बेबी आत्यांना न विचारता त्यांची साडी कशी काय नेसलीस? अगं त्या काही नाही म्हणणार आहेत का मला? एवढ्या खंडीभर साड्या आहेत त्यांच्याकडे, एक काय 10 देतील त्या मला. आई तू तू प्लीज जाण ही साडी बदलून ये. आई तुझी नाहीये ती. आई बेबी आत्यांची साडी आहे ती तू आधी जाऊन प्लीज बदलून ये. तू जा. अगं पण त्या काही म्हणत नाहीयेत तर तू कशाला बोलतेस? असू दे ग. तुम्ही या ना, बसा, नाश्ता करायला या. हो 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 हो, भूक लागलीच आहे मला पण. ए काका, ए बेबी आता खूप खूप श्री, माझ्याशी काही बोलू नको समजा. माझं खूप डोकं फिरलंय. मी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आता. अगं, पण मी काही बोलायला आलोच नाहीये. मी आता फक्त तुझं ऐकायला आलोय. श्री, मला ना खूप खूप जोरात ओरडायचंय. माझी साडी नेसून फिरते ती बाई, आणि तेही मला ना विचारता. काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? माझी उशी वापरते, माझं पांघरूण वापरते, माझ्या बेडवर झोपते. मी काहीच बोलले नाही. माझी झोप झाली नाही, मला ऍसिडिटी होतीये, तरी मी काही बोलले नाही. आता त्यांच्या अंगावर माझी साडी मी नाही सहन करू शकत, माझ्या वस्तू वापरलेल्या. हो, मी समजूच शकतो. प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या, हायजीनच्या, पोझिशनच्या कल्पना ह्या वेगळ्या असतात. आणि तुला आता हे त्यांचं वागणं आवडलेलं नाहीये हे कळतंय मला. श्री, मी गप्प काय माहितीये, त्या तुझ्या सासूबाई आहेत म्हणून. दुसरं तिसरं कोणी असतं ना तर फाडून खाल्लं असतं मी. माझ्या आईने माझ्या साडीला मला विचारता हात सुद्धा लावलेला नाहीये, तर या कोण? आपलं बोलणं आता लगेच त्यांना ऐकू जायला नको ना. शांत हो जरा. श्री, मला खूप राग आला ना की मला रडू येतं. आणि मग मी काही बोलले नाही ना तर माझं डोकं फुटेल असं वाटतं मला. आणि मग मी वाटेल ते बोलायला लागते. पण त्यांना काही बोलणार नाही मी, तेवढं भान ठेवीन. पण चुकून एखादा शब्द इकडे तिकडे गेला आणि जान्हवीला वाईट वाटलं तर? पण जान्हवीचा हात काहीच दोष नाहीये ना. मान्य आहे मला, पण खरंच असं मी चुकून काही बोलले तर मला असं. ओके ओके ओके, बरं मला सांग आता आपण काय करूया? मला त्या माझ्या खोलीत नकोय, त्यांची कुठेतरी दुसरीकडे सोय करतो. बरं ओके. असं कसं कुणी वागू शकतं दुसऱ्यांच्या घरात जाऊन, कधी काही न मिळाल्यासारखं? पण खरं आहे ते विवेत्या. अगं यातलं काही त्यांना मिळालं नाहीच आहे अगं. अगदी हॉटेलात आल्यासारखं वाटतंय ना. हाय तर गरम गरम खायला मिळणार. काय केलेत की आज नाश्त्याला? पोहे केलेत. अगं बाई, मी स्वतःहून केलेत. हो का? दे सर. हा, तुम्ही केलेत? हो हो हो. जरा कसं तरीच वाटतंय. हो. नाही म्हणजे घरात एवढ्या बायका असताना पुरुषांनीही बायकांची कामं करायची, जरा विनोदी वाटतं नी.
आमच्याकडे नाही बाई असं, म्हणजे आमच्या संस्कारात नाही बसत ते. आई, इथे असं काही नसतं. इतरांचं नसेल, पण मला नाही बाई मनाला ते पटत. पुरुषांची कामं पुरुषांनी करायची आणि बायकांची बायकांनी करायची. आम्ही मात्र अगदी जुन्या विचारांचेच आहोत. अहो हल्ली असं काही नसतं, असं कोणी मानत नाही. आजकालच्या बायका म्हणजे सुपर वुमन झाल्यात. हा. आता तुमची जान्हवीच बघा की घरातून बाहेर पडून नोकरी करतेच ना. हा? हो, पण ते मला आवडत नव्हतं. पण दुसरा उपायच नव्हता ना. तिने नोकरी करण्यापासून काही गत्यंतरच नव्हतं. म्हणून तिचं लग्न झाल्यानंतर पण मी तिला म्हटलं की बाई ग, आता लग्न झालंय ना, नोकरी सोड. पण ऐकलंच नाही. तुम्हा लोकांपैकी कसं चालतंय देवास ठाऊक. माझ्यासारखी सासू असती ना तर नक्की म्हणाली असती, आधी तुझा संसार धड कर आणि मग नोकरी बिक्री. पोह्यात आहे ना तुमच्या लिंबू जर असं कमी, बाकी खरंच खूप छान केलंय. असं कसं कुणी वागू शकतं दुसऱ्यांच्या घरात जाऊन, कधी काही न मिळाल्यासारखं? पण खरं आहे ते विवेत्या. अगं यातलं काही त्यांना मिळालं नाहीच आहे अगं. नाही नाही नाही, मी त्यांच्या वागण्याचं समर्थन नाही करत आहे. त्यांचं चुकलंच. त्यांनी नकोच होतं तुझ्या वस्तूंना हात लावायला, बरोबर आहे. पण बेबीत्या, आपण एक क्षणभर त्यांच्या जागी आपल्या स्वतःला ठेवून बघूया ना. हा, कदाचित आपल्याला त्यांचं वागणं पटणार नाही, पण ना आपल्याला त्यांचा रागही येत नाही. ज्यांना रोज पुरणपोळी मिळते ना त्यांना त्याचं अप्रूप नसतंच. ज्यांना ती कधी मिळत नाही ना त्यांना त्याचा हव्यास असतो, बरोबर? अरे हो, पण म्हणून असं वागायचं का? नाही ना, निश्चित नाही. गरिबी हे अशा वागण्याचं कारण असूच शकत नाही. स्वाभिमानाने अशा परिस्थितीत जगणारी माणसं असतातच की. पण प्रत्येक माणूस सारखा नसतो ना विवेत्या. प्रत्येकाला आपण एकच फुटपट्टी नाही लावू शकत. ह्या अशा आईची जान्हवी मुलगी आहे हे पटतच नाहीये मला. बेबीत्या, आईवरून मुलीची परीक्षा कशाला करायची आपण? अगं माणूस परिस्थितीनुसार खूप घडतो, शिकतो, बदलतो. श्री, आता मला त्यांचा खूप राग आलाय. आता काही वेळ तरी त्या मला माझ्या नजरेसमोर नकोयत. बेबीत्या, हे बघ, तुला त्या तुझ्या खोलीत नकोयत हे मला मान्य आहे, पण तुला त्या तुझ्या समोरच नकोयत हे कसं शक्य आहे? अगं पाहुण्यात आपल्या त्या, आणि त्या कुठल्या मनस्थितीत इथे आल्यात बघ ना. आणि कुठल्याही वयात कुठल्याही परिस्थितीत नवऱ्याशी भांडून घरातून बाहेर पडणं हे वाईटच ना. अगं आता त्याही 100% नॉर्मल मनस्थितीत नसतील, तेव्हा आपण ह्या त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करूया ना. आईजीचे संस्कार आहेत की नाही आपल्यावर, अतिथी देवो भव. बेबीत्या, आत्ता तू बोललीस तर जान्हवीला लागेल असं तुला वाटतंय? हे बघ, कुठल्याही परिस्थितीत जान्हवीला वाईट वाटावं असं माझ्याकडनं कधीच काहीही घडणार नाही. हा, तुमच्यावरही ते कंपल्शन नाही, पण तरीही माझ्यासाठी जान्हवीच्या मनाचा विचार करून जर वागलात ना तर आयुष्यभर ऋणी असेल मी तुमचा. श्री, श्री, वेडा आहेस का तू? असं का बोलतोस?
तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी. साडीचं काय एवढं? अजून 2-4 साड्या नेऊन देईन त्यांना मी माझ्या. That's like my baby आत्या. थँक्यू सो मच. फटका दे ना थँक्यू म्हणाल असेल. चला खाली जाऊया. तू बेबी आत्या. 1 मिनिट मी येते. 2 मिनिटात येते. ओके ये. माझ्यासाठी जान्हवीच्या मनाचा विचार करून जर वागला ना तर आयुष्यभर ऋणी असेल मी तुमचा.